म्हणजे बेसिकली मला वाटतं या साखरपुड्या वगैरेची तरी काय गरज आहे? तुम्हाला खात्री नाही वाटत का की ती दोघं एकत्र राहतील? हो ना. नाही नाही म्हणजे रीतीनुसार झालं की बरं असतं ना. अहो आपण म्हणू ती रीत. मला सांगा साखरपुडा केला काय आणि नाही केला काय फरक पडतो? व्हॉट्स आहे? नाही सर, तुम्ही म्हणताय ना तसंच करूयात आपण. कशाला पाहिजे एवढा मोठा कार्यक्रम? मी काय म्हणतो, आपण इथेच अंगठ्या घालू आणि मग जेवायला जाऊ आपण कुठेतरी बाहेर. कशाला पाहिजे हॉल वगैरे, नाही का? आणि लग्नात ज्यांना कोणाला बोलवायचे ते सगळ्यांना लग्नात बोलवू ना. लग्न असं मोठं थाटामाटात करू एकदम. काय नो नो, लग्न रजिस्टर होईल, कुठल्याही प्रकारचा घोळ नको, 4 माणसं, कुठलाही खर्च नाही. मी या सगळ्या खर्चांच्या अगेन्स्ट आहे. लग्नातले हे देखावे असतात ते सगळे लोकांसाठी असतात. हो आणि पैसेच खर्च करायचे झाले तर आपण एखाद्या सोशल कॉजला देऊया ना, किंवा NGO ला देणगी देऊया. इन्कम टॅक्सला तरी फायदा. विचार चांगलाच आहे हा, पण तुमच्या घरातलं एकच कार्य आहे ना आणि आमच्याही घरातलं हे पहिलं कार्य असणार आहे. हौसमौस करायची वाटतेच ना हो. तुम्ही माई तुमचं काय म्हणणं आहे? नाही, लग्नाचं आपण लग्नाच्या वेळीच ठरवूया, पण साखरपुडा कसा करायचा हे मुलांना ठरवू देत ना. काय सौमित्र? मला खूप नटायचंय, मला खूप हौस करायची आणि मला खूप माणसं हवी आहेत आजूबाजूला, आणि अशी माणसं हवी जी हा इव्हेंट उरकणार नाहीत. जी हे सगळं प्रेमानं साजरं करतील, सजवतील. ठीक आहे, ठरवा मग काय ते आणि कळव मग मला माई. नाही, आता मी कळवणार नाही, मी चालली. काय जे ठरवायचं ते तुम्ही आपापसात ठरवा. ठीक आहे, पण या विषयावर परत बोलूया आपण. पण आत्ता आम्हाला निघायला पाहिजे, नाहीतर खूप उशीर होईल. मला आणखीन एक थालीपीठ मिळेल? हा हा. नो अभय, ऑलरेडी तुझ्या प्लेटमध्ये एक आहे थालीपीठ. प्लीज प्लीज नका जाऊ. अरे त्यांचं पीठ संपेपर्यंत थालीपीठ खाल्ली आहेस तू. वेट मॅडम, लेट हिम ईट. जाग करून आण मस्तपैकी त्यांच्यासाठी 2 थालीपीठ गरम गरम. हा हा, 5 मिनिटं थांबा, मी पटकन करून आणते. आओ नको, आओ नको. अरे देवा, आता काय झालं? अहो डबा द्यायचा राहिला ना त्यांना. नो नो, प्लीज. अहो 2 दिवस पुरेल एवढं खाल्लंय आम्ही. मला तर 1 दिवस डिटॉक्स करायला लागणार आहे उद्याचा. काहीतरी काय एवढं कुठे खाल्लं? आणि आता तुम्ही मॉल पर्यंत पोहोचाल ना, तोपर्यंत जिरणार आहो. वडापाव खायला उतरालच ना तुम्ही. थांबा, जाऊ नका, मी पटकन रोकड्या चल, पटकन आले 5 मिनिटात. चल 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 चल. कुणाचं ऐकतच नाहीत नाही का या? आमच्या कुटुंबाची खासियतच येते. प्रॉब्लेम नाही, पण कुणीतरी ना त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. हे असं आग्रहाने त्याचे आम्हाला खाऊ घालतात ना, त्यांनी कुणाचंही भलं नाही होणार आहे. अहो जास्त खाल्ल्याने सगळे आजार होतात. काही नाही हो, तुमची अंधश्रद्धा आहे ती. खाण्याचा नाजरी पडण्याचा काही संबंध नाही. आता तुम्ही एवढं डायटिंग करतात तरी तुम्हाला डायबिटीस आहेच की. चप्पल नाही घातलं तर पाय दुखतायत. मी काय म्हणतो बाबा, मी काय म्हणतो ऐकून घ्या. तू काही म्हणू नको, मी काय म्हणतो ते ऐका. मी काय म्हणतो वानगा मॅडम, माणसाला जे काय व्हायचंय ना ते असं खाऊन पिऊन भरल्या पोटी होऊन द्यावं. काय सर? युनिक फिलॉसॉफी आहे. फिलॉसॉफी वगैरे काही नाही याच्यामध्ये. काही नाही, योगा करा तुम्ही, सगळे बारीक सारीक आजार पळून जातील तुमचे एकदम. काय सर, तुमची पण एकदम पोट आतमध्ये जाईल. बाबा, तुम्ही 2 डॉक्टरांना हे सगळं सांगताय. अरे असू दे, मीही एन्जॉय करायला लागलोय त्यांचं बोलणं. करताय ना एन्जॉय? मग हे पोरांना वाटतं आपल्या बापाला काय कळतच नाही. खरंय खरंय.
बर मला एक सांगा, तुम्ही आता इथून डायरेक्ट मुंबईलाच जाणार का? हो, इथून सरळ हॉस्पिटलला. इच्छा तर तशीच आहे. असू द्या, मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. हे बघ, असं थोडं थँक्यू. मी जीपीएस ऑन करेन. तसं का होईना, आहे ना मोबाईल मध्ये ते. नाही काय आहे, जाताना आम्हाला या दोघींनाही घरी सोडायचं आहे. नाही नाही, तुम्ही मायला सोडा, मी इथेच असते. हो का? ठीक आहे. आणि सर, पुढल्या वेळी याल त्यावेळेस माझ्या पाठीचे बघून घेऊ आपण जरा. मी काय करतो, मी सगळे रिपोर्ट वगैरे एकदम तयार ठेवतो. नो प्रॉब्लेम. हे घे रे, नीट धरलायस ना, घट्ट धरा, तो वाकडा नको करू. हा देते ना. बाप रे. थँक्यू. वी शुड गेट गोईंग. बाय. येते ग नलिनी. मैत्री फोन कर. चला. या या. उश्श बाई, सगळं व्यवस्थित पार पडला. काय टेन्शन आलं होतं मला. मला पण खूप टेन्शन आलं होतं रे. बाबांमुळे लग्न कॅन्सल होतंय की काय. विघ्नेश, खरंच मी असला ना पायाखाली चिरडणार आहे. फादरला असं बोलतो. मी पळू पळू मारित असतो. चांगलं करा. काय रे? हा डॅड. हा मी मगाशीच निघाले घरातून. हा थोडं काम होतं म्हणून बाहेर आले इकडे. या ब्रेकफास्ट केला मी. एक 10 मिनिटात ये. हो या. बाय बाय. सॉरी छोटू, राग आला? हे सोनपापडी ना, चिडले माझी सोनू. चहा पिते एकटी एकटी, मी पिऊ का एक घुट? तुला उशीर का झाला? रात्री उशिरापर्यंत तू दिलेला कॉस्टिंगचा अभ्यास करत होतो, तर सकाळी उठायला उशीर झाला. सॉरी. कॉस्टिंगचा अभ्यास करत होतास का? हो. ओके देन टेल मी व्हॉट इज प्रोसेस कॉस्टिंग. सदाश, गाडी काढायची. नाही 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 नाही, कोणी नाहीये तिकडे. मला सांग ना व्हॉट इज प्रोसेस कॉस्टिंग. अगं माझी गाडी काढायला. नाही कोणी नाहीये तिकडे. सांग प्रोसेस कॉस्टिंग म्हणजे काय? हा तिचे जीवनावश्यक. नाही, तुला माहित नाहीये कारण तू अभ्यासच केला नाहीस. अगं केलेला, सॉरी ना. सॉरी ना, मी केलेला अभ्यास. यु नो, मैत्रेचे आई बाबा सौमित्राच्या आई बाबांना भेटायला आले होते. त्यांची एंगेजमेंट पण होणार आहे आता. हो माहिती, मग केवढी भारी गोष्ट आहे ना मग ही. तुला असं फुगून का बसले माझं शोनू? फुगून का काय? हे ऋतू थांब ना. तुला काहीच वाटत नाहीये का? सी, मला पण वाटतं की तू माझ्या पॅरेंट्सना भेटावंस, डॅडने तुला ऍक्सेप्ट करावं, आपली एंगेजमेंट व्हावी, पण तू काहीच सिरियसली घेत नाहीयेस यार. मी येणार आहे तुझ्या घरी. मला आता हा अटेम्प्ट क्लिअर तर करू दे. तो क्लिअर झाला आणि चांगला रिझल्ट लागला की मी ताबडतोब तुझ्या घरी येणार आहे, तुझ्या आई बाबांची बोलायला, मागणी घालायला. तू दरवेळी हेच म्हणतोस रे मला. ओके, डॅडना असं वाटतंय की मी त्या राहुलला जाऊन भेटावं. अँड यु नो व्हॉट, आय रिअली थिंक्स ही रिअली वॉन्ट्स अस टू हुक अप. राहुल कोण आहे? माझ्या डॅडच्या क्लोज फ्रेंडचा मुलगा आहे. लंडनला असतो आणि मोठ्या सीए फर्म मध्ये जॉब करतो. सीए फर्म मध्ये जॉबला आहे म्हणजे
परत जॉबलाच आहे ना, नोकरीच करतोय कुठेतरी, कोणाच्या तरी हाताखालीच काम करतोय ना. म्हणजे अरे तू ते सुद्धा करत नाहीयेस. मी तुला खूपदा सांगून झाले, प्लीज अभ्यास कर यार. हे बघ, तू सिरियसली नाही ना घेतलंस तर डॅड सांगेल त्या मुलाशी मला लग्न करावं लागेल. अगं पण करतोय ना मी अभ्यास, मी करतोय ना, आणि मी आणखी जास्त अभ्यास करणार आहे. मला खूप अभ्यास करायचा आहे. मी पुढच्या वेळेला तुला इतके भारी मार्क मारून दाखवेन ना. फक्त मला थोडीशी पुस्तकं देशील का? का तुझ्याकडे आहेत ना तुझी? होती ती माझ्याकडे, कळलं का? ऐक ऐक, मी तेच म्हणतोय. परत तुला आता जाऊ दे, परत पटेल नाही पटेल. आमच्या घरात वाळवी लागली होती, मग पुस्तकं खाल्लीत. डॅडचा फोन येतोय. मे बी राहुल आला असेल तिकडे, मला जावं लागेल, नाही तर डॅड चिडेल. बाय. अगं ऋतू नको ना, ते ऋतू. रातकली कहाँ घूमने चली? जो प्रश्न मी तुला विचारायचा या वयात तो तू मला विचारतीयस? तू काय माझी माई आहेस का? हा, अरे यार, मी काहीतरी बोलतेय ना माई तुझ्याशी, ह्याला काय अर्थ आहे ग माझा? मला न सांगता असं कसं करू शकतेस ग तू? कुठे चाललीस मला सांग. नाईट आउट को चले हैं. नाईट आउट? हा, येस. काय कशाबद्दल आहे म्हणा नाईट आउट? बस पार्टी. हो, हो. आणि मी काय करायचं घरात एकटे बसून? हो का? माई तू ना असे ऐनवेळी प्लॅन्स नको करत जाऊस यार. अगं ऐन वेळेला जेव्हा आपण प्लॅन ठरवतो ना, तेव्हाच तर खरी मजा येते. मस्त. हॅलो, पोचलीस का घरी? आय लव्ह यू. काय आय लव्ह यू. असं काय अचानक? काय 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 आय लव्ह यूचा अर्थ नाही माहिती? हं? नाही नाही माहिती मला आय लव्ह यूचा अर्थ काय असतो ग? आज रात्री घरी आहे, मग सांगते. आज आज ना घरी कुणीच नाहीये, ये ना प्लीज. नाही पण नको अगं, मला ते PhDच्या रिसर्चचं काम करायचं थोडं. नंतर कर. अगं पण मला अरे पण बीण काहीही नाही. अरे तुला काही वाटतं की नाही, माई इथे माझ्या नाकात टेचून पार्टीला गेली, एक तरुण मुलगी अशी इथे घरात बसलीये, बोर होतीये. बॉयफ्रेंड म्हणून तुझं काही कर्तव्य आहे की नाही? कर्तव्य? हो मग. आणि तसं यंदा कर्तव्य आपल्याकडे. आपल्याला लग्न करायचंय की नाही त्याची प्रॅक्टिस नको करायला? काही काय बोलतेस? मीट यू हॅव टू कम. मी तुला एक सरप्राईज देणार आहे, सो प्लीज मेक इट हॅपन. ओके, गुड बाय. मेक इट हॅपन? हा काय ऍटिट्यूड आहे? असलं ऐकत नसतो आपण. हा, PhDचं काम आहे, रिसर्चचं काम आहे, महत्वाचं आहे. सोडून येऊ का? आजच केलं पाहिजे. खरं तर उद्या काम चांगलं होईल असं वाटतंय. उद्याच करू. हॅलो हॅलो. आई. हॅलो, मी मैत्री बोलतेय. तू चुकून केलायस का फोन? नाही नाही, मी मुद्दामून केलाय तुला फोन. पुण्याहून निघाल्यानंतर आपलं काही बोलणंच झालं नव्हतं ना. मग मग काय नाही. अगं इथे आल्यानंतर लागोपाठ खूप सर्जरीज होत्या, मीटिंग्स होत्या. इट वॉज अ बिझी डे. तर म्हटलं जरा फ्री झाल्यावरती तुला फोन करूया, सांगूया तुला नीट वेळेत पोचलो आम्ही म्हणून. ओ ग्रेट ग्रेट. थँक्स ऍक्च्युली. तुम्ही तुमच्या बिझी स्केड्यूल मधून वेळ काढलात, पुण्याला भेटायला वगैरे आलात. थँक्यू सो मच. मैत्री, तू हे सरकॅस्टिक बोलणं थांबवशील का? नाहीतर काही संवादच घडणार नाही अगं आपल्यात. हॅलो, आपल्यात संवाद कधीच नव्हता आई. अगं तुला आठवतंय का, लहानपणापासून तुम्ही ते संवादाचा तास ठरवलात ना,
तेव्हापासूनची गोची आहे ही. वेट अ मिनिट. तो संवादाचा तास डायलॉग आवर आपल्यामध्ये काहीतरी संवाद घडावा म्हणून ठरवला होता. कुठले पेरेंट्स करतात ग आपल्या मुलांसाठी एवढं? हो बरोबर आहे. तुम्ही संवादाची वेळ नावाचा एक गोंडस कार्यक्रम ठेवला होता, ज्यामध्ये तुम्ही दोघांनी बोलायचं, माझ्या चुका काढायच्या आणि मी ऐकून घ्यायचं. म्हणजे संवादाच्या वेळेमध्ये मी बोलणं एक्सपेक्टेडच नव्हतं ना. बरोबरच आहे ना. मग तुझी चूक असेल तर तू काय बोलणार? करेक्ट, एक्झॅक्टली. तुमच्या दृष्टीने मी चुकीचे आहे जर आधीच ठरवलेलं होतं तर मग संवाद साधायचा असं गोंडस नाव नाही द्यायचं त्याला. सरळ म्हणायचं की मैत्री, तुझ्या हातून खूप चुका झालेल्या आहेत आणि आता वेळ आलेली आहे की आम्ही चुका काढू आणि तुला रागवू. वेट अ मिनिट. हे सगळं आम्ही तुझ्याच भल्यासाठी करत होतो असं नाही का वाटत तुला? मला काय वाटतं, हा कधी प्रश्न होता का तुमच्यासाठी? तुमचं तुम्हाला क्लिअर आहे ना, मग बास. ठीक आहे, चल नंतर बोलूया, मला दुसरा फोन येतोय. एक मिनिट मैत्री थांब. हे बघ, दर विकेंडला आम्ही येत राहणार आहोत तिकडे. ठीक आहे, पण माझा विकेंडला कराटेचा क्लास असतो. आत्ताच्या धावपळी तो बुडलाय, सो मी तेव्हा जाईन. कसला क्लास असतो तुझा? कराटेचा? आता हे काय आहे नवीन? बाय. मैत्री कराटे? आता हे नवीन काय? मैत्री, आता सौमित्र येणार आहे. आपल्याला अजिबात मूड खराब करायचं नाही. आपल्याला हॅपी राहायचं. ओके? येस, हॅपी मूड ऑन. येस. शर्ट घालून गेलो तर आईला कळेल. ओके ओके. तुम मैत्री, आय एम कमिंग. आदिल, काय म्हणतोस? हाय, टाळी दे. काय म्हणतोस? इकडे इकडे कसं काय? मैत्रीला भेटायला आलाय? अच्छा. का? नाही म्हणजे ओके. अच्छा, कराटे शिकायला. पण एवढ्या रात्री? सकाळ, दुपार, संध्याकाळ, फुल पॅक. रात्री चिल म्हणून आलाय. बरं, आत्ताच येत. अरे, तुला कराटे शिकायची काय गरज आहे? एकदम स्ट्रॉंग आहेस की तू. म्हणजे तुझी बॉडी केवढी, आणि तू एक दोन फटक्यांमध्ये असे माणसांना हे करशील ना. मी सांगू का तुला, माझा ऐकशील तर नको शिकू. काही म्हणजे फ्युचर नाही कराटेत. काही नको शिकू. हा नाही ना, शिकायचंच नाही. म्हणजे नकोच शिकू. काय काय करणार कराटे शिकून? आणि झाडं कोणी चोरत पण नाही. तू बाय. म्हणजे जातोयस का? नाही म्हणजे जायचं असेल तर जा. म्हणजे असं काही नाही. म्हणजे तुला म्हणजे काम असेल काही तर ठीक आहे, नाही तर मग जा ना. तुला काम नसेल, घाई असेल, आता तुला जायचं असेल काही काम, जा जा तू, काही प्रॉब्लेम नाही. काय मी इथे का आलोय? अच्छा, असं विचारतोय.